जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये पुणे कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ किती जाईल? कारण की आपल्याला माहिती आहे की लेखीचे आणि ग्राउंडचे दोन्हीचे मार्क आलेले आहे आणि एकत्र करून टोटल किती जाईल, कट ऑफ किती जाईल प्रत्येक कास्टचा, त्यानुसार आपण काढलेला आहे। तर बघा, आपण कास्टनुसार आता पुणे कारागृह पोलीस शिपाई या पदाचा कट ऑफ बघूया। तर बघा, ओपन सर्वसाधारण 135 जाण्याची शक्यता आहे आणि महिलांचा ओपनमध्ये खुलामध्ये 128 जाण्याची शक्यता आहे। यामध्ये एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कट ऑफ काढलेला आहे हा एक आलेला मार्कवरून आहे, म्हणजे जे तुमचे लेखीचे गुण आलेले आहे आणि ग्राउंडचे मार्क घेऊन आपण काढलेला आहे। पण यामध्ये चुका असू शकतात, चूक होऊ शकतात, कारण की हे एक आपण स्वतः काढलेला आहे, ऑफिशियल नाही आहे अजूनपर्यंत। ऑफिशियल अधिकृत कट ऑफ आलेला नाही आहे, मेरिट आलेला नाही आहे। तर एक सूचना आहे तुमच्यासाठी का हा एक अंदाजच समजावा, कारण की हा एक स्वतः काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार। तर त्यानंतर बघा, हे लक्षात ठेवा, अजूनपर्यंत ऑफिशियल कट ऑफ आलेला नाही आहे। तर SC सर्वसाधारण 128 जाण्याची शक्यता आहे, SC महिला 122 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, ST सर्वसाधारण 125 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 120 जाण्याची शक्यता आहे STमध्ये। त्यानंतर बघा, OBC सर्वसाधारण 133 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा OBCमध्ये 125 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढे बघा, SBC सर्वसाधारण 131 जाण्याची शक्यता आहे आणि महिलांचा SBCमध्ये 119 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, NTB सर्वसाधारण 131 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 125 जाण्याची शक्यता आहे NTBमध्ये। आपण तुम्हाला परत सांगतो की यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, 1-2 मार्क। हा एक ऑफिशियल नाही आहे, हा आपण स्वतः काढलेला आहे। त्यानंतर बघा, NTC सर्वसाधारण 134 जाण्याची शक्यता आहे आणि महिलांचा NTCमध्ये 125 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, NTD सर्वसाधारण 134 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 126 जाण्याची शक्यता आहे NTDमध्ये। त्यानंतर बघा, VJA सर्वसाधारण 132 जाण्याची शक्यता आहे आणि महिलांचा 123 जाण्याची शक्यता आहे VJAमध्ये। त्यानंतर EWS सर्वसाधारण 125 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 114 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, SCBC सर्वसाधारण 134 जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 126 जाण्याची शक्यता आहे। परत एकदा सांगतो की हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आलेल्या गुण, लेखीचे गुण आणि ग्राउंडचे गुण, यामध्ये 5 मार्क NCCचे सुद्धा ॲड होणार आहे, तर यामध्ये नक्कीच बदल होणार आहे। पण तरीही 90 ते 95% हाच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। अजूनपर्यंत ऑफिशियल कट ऑफ जाहीर झालेला नाही आहे, तर हा एक अंदाजच समजावा सर्व विद्यार्थ्यांनी। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।